नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, भारतीय सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच सेबीने इक्विटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स एक्सपायरी या तारखेबाबत एक निवेदन जारी केले आहे। यामध्ये कोणत्या एक्सचेंजच्या इक्विटी डेरिव्हेटिव्हचा एक्सपायरी डे मंगळवार किंवा गुरुवार असेल तर सेबीने एक्सचेंजला 15 जून 2025 पर्यंत त्यांचे प्रस्ताव सादर करायला सांगितलं असून सध्या एनएसई मध्ये एफ&ओ एक्सपायरी गुरुवारी होते तर बीएसई मध्ये एफ&ओ एक्सपायरी ही मंगळवारी होत असते। प्रत्येक एक्सचेंजला त्यांच्या निवडलेल्या दिवशी मंगळवार किंवा गुरुवार एक आठवड्याचा बेंचमार्क इंडेक्स ऑप्शन कॉन्ट्रॅक्ट ट्रेड करण्याची परवानगी दिली जाते। याशिवाय बेंचमार्क इंडेक्स ऑप्शनला वगळता इतर सर्व इक्विटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्ट्स हे प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजेच मंगळवार किंवा महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी दिलेल्या दिवशी एक्सपायर होतात। सेबीने 27 मार्च रोजी जारी केलेल्या सल्लामसलतीनुसार पत्रात मुदत संपण्याची निश्चित तारीख ही प्रस्तावित केलेली होती। एक्सपायरी संपण्याच्या दरम्यान अंतराची आवश्यकता असल्याचं नमूद केलं होतं आणि अंतिम परिपत्रक जारी होईपर्यंत एक्सचेंजेसना वाट पाहायला सांगितलं होतं। सेबीने एक्सपायरी डे बदलण्यापूर्वी परवानगी घेण्यास सांगितलं असून 15 जून 2025 पर्यंत एक्सपायरी दिवसांच्या निवडीचे आणि त्यांचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश हे दिले होते। सध्या नियामक तरतुदींनुसार स्टॉक एक्सचेंज डेरिव्हेटिव्ह उत्पादनांची एक्सपायरी तारीख ठरवू शकतात। मल्टी एक्सचेंज चौकटीमध्ये आठवड्यामध्ये एक्सपायरी दिवसांची संख्या वाढल्याने जोखीम आणि कॉन्सन्ट्रेशन कमी होतं आणि स्टॉक एक्सचेंजला बाजारातील सहभागींना उत्पादन वेगळे करण्याची संधी मिळते। तसेच खूप जास्त एक्सपायरी डेजमुळे पुन्हा जास्त व्होलॅटिलिटी मार्केटमध्ये क्रिएट होते, ज्यामुळे गुंतवणूकदारांचं संरक्षण आणि बाजाराची स्थिरता धोक्यामध्ये येत असते। सेबीने सोमवारी जारी केलेल्या अंतिम परिपत्रकामध्ये एक्सचेंजेसना इक्विटी डेरिव्हेटिव्हच्या एक्सपायरीसाठी तारखेसाठी नवीन अर्ज करण्याचे निर्देश दिलेले आहेत। यानुसार आता कोणत्याही एक्सचेंजेसच्या सर्व इक्विटी डेरिव्हेटिव्ह कॉन्ट्रॅक्टची एक्सपायरीची तारीख फक्त मंगळवार किंवा गुरुवारपर्यंतच मर्यादित असेल। प्रत्येक एक्सचेंजला त्यांच्या निवडलेल्या दिवशी मंगळवार किंवा गुरुवार एक साप्ताहिक बेंचमार्क इंडेक्स या ऑप्शन कॉन्ट्रॅक्टचा व्यापार करण्याची परवानगी राहणार आहे। तर मग आता पाहूयात की नक्की काय काय चेंजेस होत आहेत। ते येणाऱ्या काही दिवसातच ते आपल्या समोर येतील, परंतु दोन एक्सपायरी ज्या आहेत, एक मंगळवारी आणि एक गुरुवारी, त्या जर एकत्र झाल्या आणि एकाच दिवशी जर त्यांना एक्सपायर करायचं ठरवलं तर मग मात्र जे काही ट्रेडर्स आहेत तर त्या ट्रेडर्सना एकच कॅपिटल दोन ठिकाणी वापरणं अवघड जाणार आहे। त्यांना एका वेळी एका ठिकाणीच ते कॅपिटल यूज करावं लागणार आहे। तर मग पाहूयात काय होतंय ते। तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।